Okay, so we are seeing the tuple. Okay, so tuple मध्ये काय, it is a collection of elements where we cannot change the elements, so it's a immutable data structure. Okay, and it is denoted by simple bracket. Okay, it is denoted by simple bracket. Okay, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इंडेक्सिंग आहे का नाही, लाईक लिस्ट सारखी इंडेक्सिंग आहे का नाही, डज इट सपोर्ट इंडेक्सिंग ऑर नॉट, येस इट सपोर्ट्स इंडेक्सिंग ऑल्सो. ओके, सेम ॲज अ लिस्ट. ओके, इंडेक्सिंग काय असेल, सेम ॲज अ लिस्ट. ओके, इंडेक्सिंग इज सेम ॲज अ लिस्ट. ओके, सो आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये काय, हे नाहीये, इम्युटेबल आहे हा, राईट. सो त्याच्यामुळे काय होईल, वी कॅन नॉट, लाईक आपल्याला ह्याच्यामध्ये काय नसेल, मेथड्स अवेलेबल नसतील. कोणत्या अवेलेबल नसतील मेथड्स, कोणत्या मेथड्स अवेलेबल नसतील, कोण सांगू शकतं, राईट. हा, राईट. सो वी डोंट हॅव, लाईक सपोज मी जर एखादी टपल क्रिएट केला, सो टपल आपण असं क्रिएट करू, 12, 13 अँड 14. ओके, हा टपल आहे सपोज. ओके, सो टपल काय, लाईक सिम्पल ब्रॅकेट मध्ये असतो आणि दॅट्स इट. ओके, दिस इज द टपल. ओके, सो टाईप चेक कसं करणार, टाईप ऑफ टप, टाईप ऑफ मेथड लक्षात ठेवा, खूप यूज होते प्रोजेक्टमध्ये. एखाद्या डेटा टाईपचा टाईप काय हे लक्षात करून घेण्यासाठी टाईप ऑफ टपल टाईप केलं तर तुम्हाला टपल भेटेल. ओके, सो सपोज आता मी काय केलं, हे टपल मध्ये आपण इन्सर्ट करतोय, डॉट इन्सर्ट at the index 1. Okay, and I want to insert, or like at the end I want to insert 13 or 15 suppose. Okay, so हे काय म्हणतंय, attribute error, tuple object has no attribute to insert. Okay, काय म्हणतंय, attribute error, tuple object has no attribute insert. ओके, सो लक्षात घ्या, जो आपले जे डेटा टाइप्स आहेत, ओके, डेटा टाइप्स काय आहेत, आपले जे डेटा टाइप्स आहेत कोणते कोणते आहेत, लिस्ट. ओके, झूम का होत नाही, ओके, लिस्ट, टपल, त्याच्यानंतर टपल, त्याच्यानंतर आहे डिक्शनरी. ओके, सेट. ओके, ह्यांना प्रत्येकाला अट्रिब्यूट आहेत. ओके, अट्रिब्यूट कोणते कोणते आहेत, लाईक लिस्टचे आपण बघितले, ऍड, इन्सर्ट, रिमूव्ह, इन्सर्ट, रिमूव्ह, क्लिअर. ओके, तसे ह्याचे पण काही अट्रिब्यूट आहेत, टपलचे पण काही अट्रिब्यूट आहेत, डिक्शनरीचे काही अट्रिब्यूट आहेत, सेटचे, प्रत्येकाचे असे युनिक अट्रिब्यूट्स आहेत. ओके, ह्याचे अट्रिब्यूट्स, लाईक लिस्टचे अट्रिब्यूट्स म्हणजेच मेथड किंवा फंक्शन्स आपण टपल बरोबर नाही यूज करू शकणार. ओके, कन्सिडर ॲज अ सेपरेट पर्सन. ओके, लाईक चंद्रकांत आहे आणि ऋत्विक आहे. ओके, सो दोघांचे अट्रिब्यूट सारखे असतील का, चंद्रकांतचे फंक्शन्स वेगळे आहेत, चंद्रकांत एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे, तो जॉब करतो, ऑफिसला जातो. ओके, बट ऋत्विक काय फ्रेशर आहे, तो काय करतोय, कॉलेजला जातोय, असाइनमेंट कम्प्लीट करतोय. ओके, सो ऋत्विकला जर जॉब करायला लावलं तर त्याला लगेच जमल का चंद्रकांत सारखं, नाही, तो काय देईल, एरर टाकेल, खूप सारे इश्यू क्रिएट करेल. सेम वे, लाईक लिस्टचे काही अट्रिब्यूट्स आहेत, लाईक लिस्ट इम्युटेबल आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण ऍडिशन, डिलिशन, अपडेशन नाही करू शकणार. आणि टपल काय, टपल काय इम्युटेबल आहे, चेंज नाही करू शकत, अनहॅशेबल आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला त्याच्यामध्ये लाईक जास्त मेथड्स अवेलेबल नाहीत, लाईक जस्ट आपण त्याचा इंडेक्स फाइंड आउट करू शकतो किंवा काउंट फाइंड आउट करू शकतो. ओके, सो ह्याचे अट्रिब्यूट वेगळे आहेत आणि ह्याचे अट्रिब्यूट आहेत. ह्याच्या मेथड्स आपण लाईक लिस्टच्या मेथड टपलवर नाही यूज करू शकणार आणि टपलच्या मेथड लिस्टवर नाही यूज करू शकणार. ओके, नेम्स कुठं कुठं सेम असू शकतात. ओके, सो सपोज लिस्ट, हे जे टपल आहे, टपल मध्ये कोणत्या मेथड्स अवेलेबल आहेत. ओके, जर मी टप सांगितलं होतं कसं बघायचे, टप डॉट म्हणलं
आणि काय प्रेस करावं लागेल मला, टॅब. ओके, सो हे दोनच मेथड्स अवेलेबल आहेत. ओके, आणि इथे क्लिअरली लिहिलेलं आहे की एफ स्टँड फॉर फंक्शन. ओके, फंक्शन, मेथड, अट्रिब्यूट. ओके, दोनच मेथड आहे. टपल खूप इझी आहे, लाईक हे 10 मिनिटात संपून जाईल. ओके, सो एफ स्टँड फॉर काउंट. फर्स्ट एफ, लाईक कधी पण लाईक काय करायचं आपल्याला, लिस्ट असेल सपोज, लिस्टच्या मेथड्स आहेत. लिस्ट 1 आपण डिफाईन केली होती, डॉट टॅब. ओके, लिस्टच्या मेथड्स बघायच्यात तुम्हाला अशा दिसतील. लिस्टमध्ये अपेंड, क्लिअर, कॉपी, काउंट, एक्सटेंड, इंडेक्स, इन्सर्ट ह्या मेथड आहेत. ओके, अँड सपोज आपल्याला टपलच्या मेथडमध्ये टॉप करायचं, टाईप करायचं, डॉट अँड टॅब प्रिंटर करायचं. ओके, एफ स्टँड फॉर फंक्शन. ओके, एफ स्टँड फॉर फंक्शन. ओके, काउंट अँड इंडेक्स हे दोन फंक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल आता मला सपोज इंडेक्स ऑफ 13 फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो मी काय करणार, 13 टब डॉट इंडेक्स ऑफ 13, राईट, अँड सपोज ओके 0 अँड 1. ओके, त्याच्यानंतर सपोज काउंट, आय विल क्रिएट वन मोर लिस्ट, टब 1 is equal to 12, 12, 13, 13, 12, 14, correct, 12 and 13, 14. Okay, so this is my new list. Okay, now I want to find out the count. Okay, so how I can find out, tab1 dot count of what, 12. Okay, so 12 चा काउंट आउट फाइंड करायचा मला 3. सो 3 वेळेस आले का, G1, 2 and 3. ओके, परत मला 13 चा काउंट फाइंड आउट करायचा आहे, लाईक 2 वेळेस. 13 इथे एकदा आहे, इथे एकदा आहे. ओके, सो इन दिस वे यू कॅन use these methods. Okay, only two methods are available, like index and count. Okay, so टपल मध्ये काय, फक्त अँड फक्त जो डेटा आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट मध्ये चेंज नाही झाला पाहिजे, ओके, त्या डेटासाठी आपण लाईक त्याच्यासाठी आपण काय यूज करणार, टपल यूज करणार. ओके, क्लिअर आहे, एनी डाऊट? सो इन्सर्ट केल्यावर आपल्याला काय एरर येणार, लाईक इन्सर्ट मेथड जर यूज केली तर आपल्याला अट्रिब्यूट एरर येणार. टपल ऑब्जेक्ट हॅज नो अट्रिब्यूट इन्सर्ट. ओके, जेव्हा आपण ट्राय केलं होतं इन्सर्ट करायचं तर आपल्याला काय एरर आला होता, अट्रिब्यूट एरर. सो एरर लक्षात ठेवा, मी लिहून पण देतो एरर, प्रत्येकाला एरर पण लक्षात असल्या पाहिजेत. ओके, इंटरव्ह्यू मध्ये विचारणार नाहीत पण जॉब करते वेळेस खूप युजफुल आहेत एरर. ओके, सो त्याच्यानंतर टाइप ऑफ मेथड बघितली आपण की हाऊ टू फाइंड आउट द टाइप ऑफ द हे. ओके, सो त्याच्यानंतर आता आणखी काही थोडे प्रॉपर्टीज दिल्या आहेत टपलला. तर लाईक एक प्रॉपर्टी आहे पॅकिंग अँड अनपॅकिंग. ओके, सो आता मी एक नवीन यूज करायला स्टार्ट केलेलं आहे, हॅश यूज करून मी काय करतोय, टाईप करतोय, आणि ते टायपिंग जी आहे ती वेगळ्या ह्याच्यामध्ये येते, वेगळ्या फॉन्ट मध्ये येते. ओके, तर हे हॅश यूज करून आपण काय करू शकतो, कमेंट्स लिहू शकतो. ओके, पॅकिंग अँड अनपॅकिंग. ओके, सो आपण याच्यामध्ये काय करू शकतो, लाईक ए इज इक्वल टू 12, 13, 14. ओके, असं डिफाईन करू शकतो. ओके, आता हे जे काही आहे, ओके, हे पायथॉन बाय डिफॉल्ट टपल मध्ये सेव्ह करतं. ओके, जेव्हा तुम्ही एखाद्या व्हेरिएबल मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज डिक्लेअर करणार, डिफाईन करणार, टाकणार. ओके, ह्यालाच काय म्हणतात, पण ए मध्ये आपण काय करतोय, व्हॅल्यूज टाकतोय. ओके, सो ए मध्ये आपण 12 पण टाकलं, 13 पण टाकलं आणि 14 पण टाकलं. ओके, इज इट अलाउड? येस, इट इज अलाउड. ओके, मग हे जे आहे लाईक हे बाय डिफॉल्ट ए काय होईल, टपल होईल. ओके, सो फाइंड आउट कसं आपल्याला कसं कळेल हे टपल आहे का कोणता आहे, तर आपण सिम्पली टाइप ऑफ ए जर प्रिंट केला तर हे काय देते आपल्याला, टपल. ओके, सो इन दिस वे लाईक आपण काय केलं, ए व्हेरिएबल मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज स्टोअर केला, त्याला काय म्हणतात, पॅकिंग. ओके, त्याला काय म्हणतात, कोणता कन्सेप्ट म्हणतात ह्याला, पॅकिंग. ओके, आपण काय करतोय, ज्या व्हॅल्यूज आहेत, डिफरंट डिफरंट व्हेरिएबल्स आहेत, ते आपण रॅप करतोय ए मध्ये. ओके, त्याला काय म्हणणार, पॅकिंग.
ओके. सो आता अनपॅकिंग काय मग? ओके. सो पॅकिंग बघितलं तर अनपॅकिंग काय असेल, तर जे काही आता हे मल्टिपल व्हॅल्यूज आपण घेतलेले आहेत. ओके. T1 सपोज आता सपोज मी असं केलं, 1 सेकंड यार, असं काय होतंय. ओके. सो आता ए मध्ये काय टाईप ऑफ ए काय घेतलं आपण, हे जर आपल्याला हे जर आता आपण असं जर लिहिलं बी कॉमा सी कॉमा डी इज इक्वल टू ए जर लिहिलं, ओके, बी कॉमा सी कॉमा डी इज इक्वल टू ए जर लिहिलं, म्हणजे मी काय केलं, इथल्या प्रत्येक ए ए मधल्या टपल ए मधल्या प्रत्येक व्हॅल्यू साठी एक व्हेरिएबल दिलाय. लाईक बी साठी एक व्हेरिएबल, सी साठी एक व्हेरिएबल, डी साठी एक व्हेरिएबल, आणि तो आपण ए ने असाइन केलाय. सो काय होईल, बाय डिफॉल्ट बी इज इक्वल टू 12, सी इज इक्वल टू 13 अँड डी इज इक्वल टू 14 असं होईल. ह्याला काय म्हणतात, अनपॅकिंग. ओके. सो जर तुम्ही बी बघितलं तर काय 12. ओके. सो हा जो कन्सेप्ट आहे, लाईक आपण काय करतो, व्हॅल्यू ज्या मल्टिपल व्हेरिएबल्स आपण एकदाच डिक्लेअर केले होते ते काय झाले, आपण एका डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टोअर केलं, त्याला काय म्हणतात, पॅकिंग. ओके. आणि तो बाय डिफॉल्ट डेटा स्ट्रक्चर काय असेल, टपल असेल. ओके. आणि ज्या पूर्ण व्हॅल्यूज आहेत पी, लाईक टपल मधल्या पूर्ण व्हॅल्यू आहेत किंवा त्या आपण काय केलं, ऍज अ व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याला जर टपल असाइन केलं तर तो ऍज अ सेपरेट व्हेरिएबल बिहेव करेल. ह्याला काय म्हणतात, अनपॅकिंग. ओके. पॅकिंग आणि अनपॅकिंग कळाले? हॅलो, एनी डाऊट? ओके. सो आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. जर असं केलं, ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा डी इज इक्वल टू 12, और लाईक आपण 34 कॉमा 23 कॉमा 56 कॉमा 56 घेतलं आणि हे एक्झिक्यूट केलं. ओके. हँग होते हे. सो हे एक्झिक्यूट झालं, लाईक लेट्स इट्स नॉट गिव्हिंग एरर, म्हणजे काय, एक्झिक्यूट झालं. आणि ए मध्ये काय, 34. सो इन दिस वे ऑल्सो मल्टिपल व्हेरिएबल्स यू कॅन डिक्लेअर. ओके. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये 7-8 व्हेरिएबल आहेत. ओके. ते डिक्लेअर करायचे, तुम्ही डायरेक्टली असे ए बी सी डी एफ जी एच असे डिक्लेअर करू शकता. ओके. ते प्रॉपर ते हे घेणार. ओके. सपोज इथं काय झालं, ए बी सी डी, आणि इथं सपोज एक एक्स्ट्रा व्हॅल्यू आपण टाकली. ओके. तर ह्यावेळेस काय होईल, आता इथं आपल्याला परत एरर देईल की बाबा हा काय व्हॅल्यू एरर आहे. लाईक इथं आपण एक एक्स्ट्रा व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. हा काय म्हणतोय, हा व्हॅल्यू एरर, टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक. ओके. लाईक हा काय म्हणतोय, एक्सपेक्टेड 4, कारण आपण 4 व्हेरिएबल दिलेले आहेत, 1 2 3 4, पण हा काय करतोय, आपण इथं व्हॅल्यूज किती दिल्यात, 5 दिल्यात. ओके. इथं काय केलं, आपण 4 व्हेरिएबल दिले ए बी सी डी आणि व्हॅल्यूज किती दिल्या, 5. ओके. मग हा काय म्हणतोय, अरे व्हॅल्यू एरर आहे, म्हणजे हा एक व्हॅल्यू जी इकडल्या साईडला काय असते, व्हॅल्यू. सो ही काय व्हॅल्यू एरर आहे. काय म्हणते, टू मेनी व्हॅल्यूज, खूप साऱ्या व्हॅल्यूज आहेत टू अनपॅक. अनपॅक म्हणजे काय, असाइन करण्यासाठी. एक्सपेक्टेड 4, ही गॉट 5. ओके. सो अगेन सपोज वन मोर व्हेरिएबल आय डिक्लेअर अँड इट विल वर्क. ओके. सो आता इकडल्या साईडला आपण एक एक्स्ट्रा व्हॅल्यू दिली, तरी काय म्हणतो, व्हॅल्यू एरर. ओके. परत ही काय झाली, व्हॅल्यू एरर, नॉट इनफ व्हॅल्यूज टू अनपॅक. ओके. म्हणजे व्हॅल्यूज नाहीत अवेलेबल. काय, एक्सपेक्टेडचा हा गॉट फिक्स. ओके. 5. इथं क्लिअरली सांगते, एरर वाचायला शिका. ओके. सर मला ही एरर येते, तुम्ही वाचा, अनालाइज करा. ओके. नाही समजलं, चॅट जीपीटी वर कॉपी पेस्ट करा. गुगलवर पण AI मोड आहे, तिथं पण तुम्ही कॉपी पेस्ट करून चेक करू शकता. आणि तरी नाही समजलं तर मग माझ्याकडे या. ओके. सो यू नीड टू डू द रिसर्च. ओके. बिफोर कमिंग टू मी. प्रत्येक वेळेस लाईक स्मॉल स्मॉल गोष्टीसाठी विचारायचं नाही. ओके. त्याच्यामुळे म्हणजे प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला इश्यू येतोय ना, पहिले 1 तास तुम्ही अनालाइज करा. ठीक आहे. नाही समजला, 10 मिनिटाचा गॅप घ्या, चहा वगैरे पिऊन या, परत ट्राय करा अनालिसिसचा की काय जमतंय का. तरी नाही समजलं तर मग मी हे केलंय, नेमकं म्हणजे डायरेक्टली असं नाही विचारू का हे काय, हे कसं करायचंय. त्याला सांगा की मी ह्या स्टेप्स फॉलो केल्या, पण मला हा एरर येतोय, कॅन यू हेल्प मी इन रिझॉल्विंग. ओके. असं विचारा. डायरेक्टली मला हा येत नाही सांग, तर कोणी सांगणार नाही, मजे घेतील तुमचे.
ओके. सो आता असे इश्यूज येत नाहीत कारण खूप पॉवरफुल AI टूल आलेले आहेत. लाईक क्लाउडचा ऍक्सेस आहे प्रत्येकाला आता कंपनीमध्ये. ते डायरेक्टली तुम्हाला तिथं प्रॉब्लेम केला तर डायरेक्ट कोड अपडेट करून देतं तुमचं जिथे चुकतंय तिथं. फक्त तुम्हाला तो कोड वाचता आला पाहिजे, बरोबर ठिकाणी पॅच करता आला पाहिजे. ओके. सो दिस इज अबाउट पॅकिंग अँड अनपॅकिंग. ठीक आहे, समजले काही इश्यू आहे ह्याच्यामध्ये? हॅलो, इझी आहे का? कॅन यू मूव टू नेक्स्ट कन्सेप्ट? हॅलो, येस, नो, झोपलो? येस. ओके. सो जर तुम्हाला विचारलंय, ओके, कॅन वी ऍड or can we insert new element into tuple असं जर विचारलं तर what will be your answer? Can we insert new element into tuple? Arti, hello, Arti, are you there? So can we insert new element into tuple? पहिल्यांदा आपण काय बघितलं? लिस्ट म्युटेबल आहे आणि टपल इम्युटेबल आहे. सो आन्सर इज नो. राईट, सिंपल क्वेश्चन आहे, काही हार्ड नाही. की कॅन वी इन्सर्ट न्यू इलिमेंट इन टू टपल? आन्सर इज नो. ओके, इफ यू वॉन्ट टू insert, okay, if you want to insert, we can insert by using typecasting. Okay, but we can insert by using typecasting. Okay, आता हा पळवाट काय दिलेली आहे? ओके, लाईक आता पहिलं तर बघितलं आपण की बाबा अलाउडच नाहीये, बट आता म्हणतोय टाईपकास्टिंग यूज करून आपण इन्सर्ट करू शकतो. पण मला हे टाईपकास्टिंग म्हणजे काय हेच माहिती नाही, कारण आपण ते शिकलंच नाही आणखी. ओके, सो कधी कधी काय लाईक डेटा आहे, सपोज क्रिडेन्शियल डेटा आहे. ओके, असं लक्षात घ्या, क्रिडेन्शियल डेटा आहे. क्रिडेन्शियल म्हणजे काय? तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड. राईट, सो लॉग इन आयडी, युजर नेम असतं. राईट, युजर नेम अँड पासवर्ड. ओके, युजर नेम अँड पासवर्ड. राईट, हा डेटा आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये युजर नेम तर चेंज नाही होत कधीच. ओके, युजर नेम पण चेंज होत नाही आणि आपल्याला हा डेटा सिक्युअर पण ठेवावा लागतो. बट पासवर्ड काय जनरली बँक सजेस्ट, ओके, जनरली बँक काय सजेस्ट करतात? मंथली चेंज करा, कोणी म्हणतात 3 महिन्यातून एकदा तरी पासवर्ड चेंज करा. ओके, सो पासवर्ड चेंज करायचा आहे तर ह्या केसमध्ये काहीतरी वे असला पाहिजे. सो वी कॅन चेंज द अपडेटेड व्हॅल्यू. ओके, सो त्याच्यासाठी टाईपकास्टिंग आहे. ओके, टाईपकास्टिंग आपण नाही बघितलं, बट तुम्हाला हा होमवर्क असेल की थोडं वाचा. व्हॉट जनरिक, लाईक टाईपकास्टिंग म्हणजे काय, की जनरिक वाचा. ओके, जनरिक, कुठला डेटा टाईप नका यूज करू, काय नाही, फक्त जनरिक टाईपकास्टिंग म्हणजे काय, त्याचं डिक्शनरी मिनिंग काय हे ट्राय टू अंडरस्टँड करा. ओके, सो जर तुम्हाला कोणी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये कॅन वी इन्सर्ट न्यू इलिमेंट इन टू टपल, डायरेक्टली आन्सर आहे नो, वी कॅन नॉट इन्सर्ट. बट देर इज वन वे, लाईक प्रत्येक गोष्टीसाठी एक पायवाट आपण आधीच बनवून ठेवतो. ओके, दॅट इज टाईपकास्टिंग इन दिस केस. ओके, सो वन मोर जर इंटरव्ह्यू क्वेश्चन सांगितला तर आहे कॅन वी डिफाईन लिस्ट इनसाइड tuple and vice versa. Okay, so can we define list inside tuple? Okay, त्याचा आन्सर आहे yes, we can define the list inside the tuple. Okay, we can define the list inside the tuple. Okay, हे आपण उद्या बघू. आता राहिलेला I'll stop here. I'll share the recording.